जमिनीवर तोरण जलविद्युत प्रकल्प, आदिवासींचा तीव्र विरोध, खासगी हस्तक्षेपाचा आरोप. कर्जत तालुक्यातील साईडोंगर पाली परिसरात प्रस्तावित तोरण पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पावरून वाद पेटला असून स्थानिक आदिवासींनी तीव्र विरोध दर्शवला आहे. दळी जमिनीवर अतिक्रमण करून खासगी कंपनींना प्राधान्य दिले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मोह माळीवाडा, आंबेवाडी आणि पाली आदिवासीवाडी परिसरात कंपनींकडून सॉइल टेस्टिंग तसेच यंत्रसामग्री उतरवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी हजारो हेक्टर जमीन वापरण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र स्थानिकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा संमती न घेता जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रकल्प क्षेत्रात 7 आदिवासी कुटुंब पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असून त्यांचा उदरनिर्वाह शेती आणि वन उत्पादनावर अवलंबून आहे. प्रकल्पामुळे त्यांच्या उपजीविकेवर गदा येण्याबरोबरच पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिसरात साग, पिंपळ, आंबा, जांभूळ, करवंद, वन वृक्ष संपदेवर तसेच वन्यजीवावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने आदिवासी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून प्रकल्पाची सखोल चौकशी करावी आणि आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. फोटो कॅप्शन: प्रकल्प क्षेत्रात वास्तव्यात असलेले आदिवासी कुटुंब आणि सुरू असलेली कामाची हालचाल. पाण्याची सोय, आम्हाला दुसरं काय पाहिजे? पाणी ना घरादार बांधून एवढंच आमचं म्हणणं. आम्हाला काय उठवला तर आम्ही मग जाऊन कुठं राहायचं? हो, आम्हाला एक तर तिकडं जागा आम्ही तशी पण उठायचो नाही. फुकट आम्ही तशी उठायचोच नाही. उठायचो नाही आम्ही सांगू मग आम्ही मेलो या डॅम मध्ये तरी चालेल, पण उठायचो नाही. ते त्यांना तसंच बोलायचे मला. आम्ही ह्याच्यामध्ये मेलो तरी चालेल, पण आम्ही उठायचो नाही. आज आम्ही एवढं हे काढल्यात, मग काय आम्ही फुकट तुम्ही दमदाट्या जर दिल्या ना उठा इथून जा तुम्ही, आम्ही कशी मोकळी जाणार? नाही जायचो आम्ही मोकळी. आमची राहायची सोय करा ना तुम्ही. घर आम्हाला बांधून द्या आमची सोय करा. आम्ही जाऊ, आम्ही तुम्हाला अडवायचो नाही. मग आम्ही अडवू शकतो नाही तुम्हाला. मग आम्ही फुकट नाही एवढ्या वर्ष राहिलो. आम्ही एवढे वर्ष काढले बिन लाटेची. गावाली लोक पण बोलतील इकडं पाणी नाही काय नाही. लांबची पाणी आणतो आम्ही. पाण्याची आम्हाला सोय नाही, लाईटीची सोय नाही. ह्या जंगलामध्ये दिवसा फाटी लाकडाला गेलो तरी आम्हाला भीती आहे. तरी पण आम्ही इथं दिवस काढतो. बारीक लहान आमची ही पोरं बाळ सगळी. एवढंच आमचं म्हणणं. आम्ही फुकट उठायचो नाही. गेल्या आमच्या आम्हाला घरपट्टी पाहिजे ना. मग घरपट्टी ते देत नाही. तुम्हाला घरपट्टी तिथूनची नाही आम्ही देईत. मग याचा माग फिरून 2-3 मीटिंग मध्ये गेलो का तो पण बोलायचा तुम्हाला घरपट्ट्या नाही असंच बोलतात, बाकी काय नाही बोलत. तुम्ही परत आपण मीटिंगला जर कधी गेलो तिथं बोललो तरी पण नाही आम्हाला बोलत. मनावर आमची गोष्टच धरत नाही ती लोक. असं मग आम्ही बाकी 1-2 मीटिंगला गेलोच नाही. मग ते आपलं भावच घेत नाही ना. असं बोलतात आपल्याला का तुम्हाला कुठूनची आम्ही घरपट्टी द्यायची. मग आम्ही नाही काय बोलत पुढं. मग आम्हाला इथूनची पिढून पिढ्या गेल्या. आमची लहानाची पोरं मोठी होऊन लग्न झाली, पोरं बाळ झाली, नातरुंड झाली, सगळं झालं. मग आम्हाला घरपट्टी पाहिजे ना. आम्ही पण वयस्कर झालो. मीटिंगला गेलो का तिथं आमचा भाव नाही घेत. आम्ही आमच्या इलाज ना हो ना आमचा बोलायचं.